दिल्लीच्या राजकारणात सध्या मोठी खलबत सुरू असल्याची चर्चा आहे। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी अनेकांच्या भुवया उंचावल्यात। त्यातच आता महाराष्ट्रातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठं राजकीय गिफ्ट मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून भाजप ज्या पद्धतीनं शिंदे गटाला ताकद देताना दिसतंय त्यावरून दिल्ली दरबारात सुद्धा शिंदेंचं वजन वाढत असल्याची चर्चा रंगली आहे। इतकंच नाही तर शिंदे गटातील एका खासदाराची मंत्रिपदासाठी जवळपास फिक्सिंग झाल्याची सुद्धा जोरदार कुजबूज सुरू आहे। त्यामुळे आता दिल्लीत नेमकं काय शिजतंय आणि महाराष्ट्रातून शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांनंतर आणखी कोणाचं नाव घेतलं जाईल, आणखी कोणाची लॉटरी लागणार याबद्दलच अधिक सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। दिल्लीच्या राजकारणात सध्या एक मोठी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू आहे आणि ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार। गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत। विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि वाढलेल्या चर्चांमुळे लवकरच केंद्र सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे या संभाव्य विस्तारांमध्ये महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठं महत्त्व मिळू शकतंय अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। 21 मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये देशातील विविध सरकारी योजनांचा आढावा, मंत्रालयांचं कामकाज, अर्थव्यवस्था आणि मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन व ऊर्जा संकटावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय। पण या सगळ्याबरोबरच मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ही बैठक यापूर्वी 7 मे रोजी होणार होती, मात्र आता ती पुढे ढकलून ही बैठक आता 21 मे रोजी घेतली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय। सध्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आले आहेत। त्यामुळे सरकार आता पुढच्या राजकीय रणनीतीकडे लक्ष देताना दिसतंय। 2027 मध्ये अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर 2029 ची लोकसभा निवडणूक सुद्धा आता फार दूर नाहीये। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एनडीए मित्रपक्षांमध्ये नव्याने समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय। याच कारणामुळे मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, तर काही मंत्र्यांना कामगिरीच्या आधारावर बाजूला देखील केलं जाऊ शकतंय। या संपूर्ण चर्चेमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं वाढतं महत्त्व। महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाला भाजपकडून सातत्याने पाठबळ मिळताना दिसतंय। केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा शिंदे यांच्या शिवसेनेला महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। भाजपला महाराष्ट्रात मजबूत मित्रपक्षाची गरज आहे आणि त्यासाठी शिंदे गटाला केंद्रात प्रतिनिधित्व देणं ही रणनीतीचा भाग असू शकतो असं देखील बोललं जातंय। आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून काही नव्या खासदारांची नावं चर्चेत आली आहे। त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मावळचे खासदार श्रीरंग बारणे। शिंदे गटाचे विश्वासू नेते आणि पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका निभावणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे। मावळ मतदारसंघात त्यांनी सलग विजय मिळवला। शिवाय संसदेमध्ये सुद्धा त्यांनी विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेताना दिसले। त्यामुळे त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता देखील व्यक्त केली जाते। आता आपण एकदा श्रीरंग बारणे यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय थोडक्यात जाणून घेऊया। तर पिंपरी चिंचवडच्या शाखा प्रमुखांपासून ते दिल्लीतील खासदारापर्यंत असा श्रीरंग बारणे यांचा राजकीय प्रवास राहिलाय। शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात केली आणि तब्बल 3 दशकं संघटनासाठी त्यांनी काम केलं। शिवाय पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पक्षाची मजबूत पकड सुद्धा निर्माण केली। शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ते स्थानिक पदाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। त्याचबरोबर 1997 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून एंट्री केली। स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणी, वाहतूक आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सुद्धा आक्रमक भूमिका त्यांनी कायमच घेतली। सोबतच लवकरच शिवसेनेचा मोठा चेहरा सुद्धा ते बनले। 2009 मध्ये त्यांनी मावळ विधानसभा निवडणूक लढवली, मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला। पण याच काळात त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात मजबूत जनसंपर्क आणि संघटन सुद्धा उभं केलं। त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाट आणि शिवसेना भाजप युतीच्या जोरावर
आल्यावर त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदाच दिल्ली गाठली। त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत आपलं वर्चस्व कायम ठेवलं। त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर श्रीरंग बारणे सुरुवातीपासूनच शिंदे गटासोबत ठाम उभे राहिले, त्यामुळे ते शिंदे यांच्या विश्वासू खासदारांपैकी सुद्धा एक मानले जाऊ लागले। आता 2026 मधील संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा रंगू लागली आहे। शिंदे गटाला केंद्रात प्रतिनिधित्व केल्यास श्रीरंग बारणे यांना केंद्रीय राज्यमंत्री पद हे मिळू शकतं असं देखील आता बोललं जात आहे। यासोबतच दुसरीकडे शिंदे गटाला एक नव्हे तर 2 मंत्रिपद मिळू शकतात। दुसऱ्या संभाव्य नावाबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाहीये। काही नावांवर दिल्लीमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात असलं तरी सुद्धा अंतिम निर्णय भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्या स्तरावरच होईल, त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणाचंही नाव हे निश्चित मानलं जात नाहीये। दरम्यान सध्या महाराष्ट्रातून केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाचे नेते मंत्रिपद सांभाळतायत। नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सांभाळतायत। पियुष गोयल हे देखील केंद्रातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक मानले जातात। तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे देखील केंद्रामध्ये मंत्री आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला केंद्रात आधीच मजबूत प्रतिनिधित्व असलं तरी सुद्धा शिंदे गटाला स्वतंत्र ओळख देण्यासाठी नवीन मंत्रिपदाची शक्यता व्यक्त केली जाते। या संभाव्य विस्तारामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे एनडीए मधील मित्र पक्षांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न। गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला मित्र पक्षांची गरज अधिकच जाणवू लागली आहे, त्यामुळे शिवसेना, जनता दल, लोक जनशक्ती पक्ष आणि इतर मित्र पक्षांना योग्य प्रतिनिधित्व देऊन राष्ट्रीय आघाडी मजबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते मोदी सरकार आता परफॉर्मन्स आणि पॉलिटिकल बॅलन्स या 2 गोष्टींवर भर देताना दिसतंय। म्हणजेच चांगली कामगिरी करणाऱ्यांना संधी आणि निवडणुकांमध्ये उपयोगी ठरणाऱ्यांना सामाजिक व प्रादेशिक समीकरणांना सुद्धा प्राधान्य दिलं जाऊ शकतंय। त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात मराठा, ओबीसी, शहरी मतदार आणि प्रादेशिक पक्ष यांचं संतुलन राखणं भाजपसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे। म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा 21 मेच्या बैठकीकडे लागलेल्या आहेत। या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही संकेत मिळतात का? शिंदे गटाला नेमकं किती महत्त्व दिलं जातं आणि महाराष्ट्रातून कोणत्या नव्या चेहऱ्यांना दिल्लीमध्ये संधी मिळते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुम्ही अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा।